नमस्कार रसिक श्रोते हो. नमस्कार. मी मोठ्या हौसेने कथा अभिवाचन सुरू केलं. सुरुवातीला मध्ये म्हणजे फक्त शेकड्यामध्ये सबस्क्रायबर्स आणि व्ह्युअर्स होते. नंतर सादरीकरणामध्ये मी काही बदल केले. फेसबुकवर ओळख झालेल्या ललिता कामतकरने आपणहून मला बऱ्याच सूचना दिल्या, मार्ग दाखवले आणि हळूहळू माझे सबस्क्रायबर्स कडून कडे म्हणजे 1000कडे जायला लागले. ती माझी मार्गदर्शक झाली. ती स्वतः अत्यंत परिणामकारक असे स्किन केअर ब्युटी प्रॉडक्ट्स आणि बऱ्याच वस्तू तयार करते, त्यांची विक्री करते. तिच्या वस्तूंना जबरदस्त मागणी आहे. त्यामुळे दिवस रात्र ती कामात व्यग्र असते आणि तरी देखील वेळात वेळ काढून ती माझ्या कथा ऐकते, लाईक कॉमेंट करते. तिचं म्हणणं आधी केलं मग सांगितलं. ती म्हणते मी लाईक कॉमेंट केला तरच मला इतरांना सांगायचा हक्क मिळतो आणि म्हणून ती छोटी तरी का होईना कॉमेंट लिहिते. ललिता वयाने खूप लहान आहे, माझ्या मुलाच्या वयाची आहे. तिचे आभार नाही मानत बरं का ललिता, आभार नाही मानणार, पण तुला खूप खूप प्रेम ललिता कामतकर. अशीच माया राहू दे. तर आज ऐकूया आपण तिखट गोड ही रत्नाकर मतकरी यांची कथा. त्यांच्या संदेह ह्या कथासंग्रहामध्ये ही कथा आहे. ऐकूया. तिखट गोड. अन्या खिडकीबाहेर बघत बसला होता. खिडकी लहानशीच, शिवाय गजांची, पण अन्याला तिचा मोठा आधार वाटायचा. त्याचा जगाशी संपर्क काय तो या खिडकीमधूनच व्हायचा. अन्या बाहेर जाऊ शकत नसे. वारं जाऊन अचानक दोन्ही पाय लुळे झाल्यापासून तो त्या चाकांच्या खुर्चीतच बसून राहायचा. दिवसाचा बराचसा वेळ त्याची ही खुर्ची त्या खिडकीलगतच असायची. तिच्यात बसून अन्या काहीतरी वाचत, लिहित, नाहीतर चित्र काढत वेळ घालवायचा. सकाळची दुपार, दुपारची संध्याकाळ आणि संध्याकाळची रात्र होताना पाहायचा. असं दिवसभर खिडकी बाहेर पाहिलं तरी अन्याला कंटाळा येत नसे. खिडकीबाहेर हिरव्या हिरव्या गार मोठ्या मोठ्या पानांची झुडपं होती. त्यात मध्येच पिवळी रानटी फुलं यायची. त्या फुलांवर फुलपाखरं उडत असायची. जरा लांबवर नजर टाकली तर दद्दांचा बंगला दिसायचा. बंगल्याच्या कंपाऊंडमध्ये दद्दा फुलझाडांमधून फिरताना दिसायचे. कधी झब्बा, धोतर आणि खांद्यावर शाल अशी टाकलेली त्यांची आकृती अन्याच्या घराकडे यायला लागली की ते या खिडकीतूनच अन्याला कळायचं. मग तो बसल्या जागेवरून ओरडून आईला सांगायचा, आई 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 दद्दा येतायत, दद्दा येतायत. आईची मग कोण तारांबळ ओढायची. तेवढ्यातल्या तेवढ्यात पसारा आवरून घर साधारण ठाकठीक करायचं. चहाचं पाणी स्टोव्हवर ठेवायचं. मध्येच आरशात पाहून आपला अवतार सारखा करायचा. त्या चिमुकल्या 2 माणसांच्या घरात दद्दांशिवाय दुसरं कुणी फारसं येतच नसे. त्यामुळे दद्दांचं येणं ही पर्वणीच असायची. तेही येताना कधी रिकाम्या हातांनी येत नसत. साध्या चौकशीला आलं तरी मिठाईचा बॉक्स, बिस्किटांचा पुडा, कॉफी, साखर असल्या रोज घरात लागणाऱ्या वस्तू अन्याच्या आईसाठी आणि अन्यासाठी पुस्तकं, रंगपेटी, मेकॅनो असलं काहीतरी ते आणायचे. अन्याची आई कशाला आणता असं तोंड देखलं सुद्धा म्हणत नसे. आपल्या गरिबीच्या संसाराची त्यांना काळजी आहे आणि आपला त्यांच्यावर काही एक अधिकार आहे अशीच त्या मायलेकरांची भावना होती. दद्दा अन्याच्या वडिलांपेक्षा वयाने बरेच मोठे, पण तरी ते दोघं जिवलग मित्र. अपघातात अन्याचे वडील अचानक गेले. तो आणि त्याची आई निराधार झाली. दद्दांनीच मग त्यांना आपल्या गावात येऊन राहण्याचं सुचवलं. आपल्या बंगल्याजवळ एक छोटं घर घेऊन दिलं आणि अन्याच्या आईला तलाठ्यांच्या कचेरीत
फक्त 4 तास जाऊन भागेल अशी नोकरी देखील लावून दिली. नंतर थोड्याच दिवसात अन्याला ताप आला आणि त्या पाठोपाठ पांगळे पण आलं. तेव्हापासून तर दद्दा अन्याच्या बाबतीत अधिकच हळवे झाले. त्यांनी अन्याच्या औषध पाण्यावर अतोनात खर्च केला. आताही ते त्याच्या टॉनिक्स, गोळ्या वगैरेंचा आणि स्पेशल शिकवणीच्या शिक्षकांचा खर्च स्वतःच्याच खिशातून करत. अर्थात त्यांना काही एवढा खर्च जड नव्हता. गावातली सगळ्यात मोठी वाडी आणि सर्वाधिक शेतजमीन त्यांच्याच मालकीची होती. त्यातून त्यांना कधी लग्न करावंसं वाटलं नव्हतं. नातेवाईकही कधी येऊन जाऊन असतील तेवढेच. तेव्हा अन्यास त्यांना मुलासारखा वाटला तर त्यात नवल ते काय. बहुतेक वेळा ते आपण येणार असल्याचा निरोप आदल्या दिवशी कुणाकडे तरी पाठवत. काही विशेष आणायला हवंय का तेही विचारून घेत. यात आयत्या वेळेला टपकून त्या मायलेकरांची अडचण करू नये हा हेतू तर असायचाच. शिवाय एक लहानसा स्वार्थही होता. अन्याच्या आईच्या हातचं तिखट गोड दद्दांना फार आवडायचं. तिखट गोड म्हणजे एक धिरड्यासारखा पदार्थ होता. तो एकाच वेळी तिखट आणि गोड असा मोठा चविष्ट असायचा. म्हणूनच त्याचं मूळचं नाव सोयीस्करपणे विसरून अन्याने त्याचं नाव तिखट गोड ठेवलं होतं. दद्दा तो पदार्थ अगदी हावरटासारखे पुन्हा पुन्हा मागून संपवायचे. दद्दा येणार असल्याचं आदल्या दिवशी कळलं तर अन्याच्या आईला तिखट गोडाची तयारी आगाऊ करून ठेवणं शक्य व्हायचं. आज देखील अन्या खिडकीत बसला होता खरा, पण त्याचे कान आई दारापलीकडे तिखट गोडाची तयारी करते इकडे लागलं होतं. त्याला स्वतःला तिखट गोड आवडायचं, पण त्याचा सांधा दद्दांच्या येण्याशी जुळला गेल्यामुळे ते अधिकच हवंहवंसं वाटायचं. आईने स्टोव पेटवला म्हणजे आता कुठल्याही क्षणी दद्दा येणार हे नक्की होतं. तो डोळे ताणून बंगल्याजवळ काही हालचाल दिसते का ते पाहू लागला आणि 5 मिनिटातच त्याला दद्दा दिसले. नेहमीसारखेच स्वच्छ रेशमी झब्बा, धोतर आणि खांद्यावर शाल अशा वेशात. पण आज ते एकटेच नव्हते. त्यांच्याबरोबर एक तरुणी होती. तशी ती अन्याला आज पहिल्यांदाच दिसत होती असं नाही. याआधी गेल्या 4 महिन्यात ती 2 वेळा तरी दद्दांच्या बंगल्याच्या कंपाऊंडमध्ये दिसली होती. अन्याने आईला म्हटलंही होतं, आई ग दद्दांकडे कोणीतरी पाहुणे आले बघ, कशी गोरी गोरी आहे. दद्दा लग्न करणार आहेत का ग तिच्याशी? चल चावट कुठला, आई म्हणाली होती. आज ती दद्दांबरोबर इथेच आली म्हणजे नीट जवळून बघता येईल या कल्पनेने अन्या हुशारून बसला. 5 मिनिटात ते दोघेही दारात आले. अन्याने बसल्या जागेवरून रितसर आरोळी ठोकली, आई ग दद्दा आले. आई बाहेरच्या खोलीत येऊन म्हणाली, या, आणि तिने वेताच्या खुर्च्या पुढे सरकवल्या. ही रागिणी, दद्दा म्हणाले, मुंबईला नाटकातून कामं करते, अगदी प्रख्यात आहे. अन्याच्या आईने नमस्कार केला आणि ती पाणी आणायला आत गेली. अन्या रागिणीकडे पाहत राहिला. रागिणी त्याच्या आईपेक्षा खूप वेगळी होती. खूपच रेखीव, नाजूक आणि गोरी होती. आई केसांचा आंबाडा घालायची, तर हिने केस कापून ते डोक्याभोवती गोल पसरले होते. का कोण जाणे. अन्याला रागिणी फारशी आवडली नाही, पण दद्दा मात्र तिचं खूप कौतुक करत होते. तिच्या नाटकातल्या कामांची तारीफ करत होते. जवळच्या गावात झालेल्या तिच्या नाटकाच्या प्रयोगाच्याच वेळी दद्दांची आणि तिची ओळख झाली होती आणि दद्दांनी तिला 4 दिवस बंगल्यावर राहायला आग्रहाने बोलवलं होतं. उद्या ती मुंबईला परत जाणार होती, पण त्याआधी अन्याच्या आईच्या हातचं तिखट गोड खायला म्हणून दद्दा तिला मुद्दाम इथे घेऊन आले होते. आईने त्यांच्या बशा भरून दिल्या. दद्दांनी नेहमीप्रमाणे वारंवार स्तुती करून तिखट गोड खाल्लं. रागिणी चांगलं झालं आहे असं एकदा म्हणाली, पण जेमतेम अर्धच खाऊन पुरे म्हणाली. अन्याला तेही आवडलं नाही. त्याला तो आईच्या हातच्या तिखट गोडाचा अपमान वाटला
आता दद्दांनी तिच्या बशीतले खाऊन टाकून त्या अपमानाची भरपाई केली ही गोष्ट वेगळी. ती दोघं गेल्यानंतर अन्या आईला म्हणाला, फारच कौतुक करत होते नाही दद्दा त्या नटीचं. तुला काय करायचं आहे? त्यांना करावंसं वाटलं, त्यांनी केलं, असं म्हणून आईने तो विषयच बंद करून टाकला. पण अन्या मात्र बराच वेळ विचार करत राहिला. आपल्याला ती बाई का आवडली नाही हे त्याला नीटसं सांगता आलं नसतं. कदाचित आजवर दद्दांनी कुणाला त्याच्यासमोर एवढं नावाजलं नव्हतं म्हणून असेल, पण त्याला काहीतरी चमत्कारिक वाटलं एवढं खरं. पंधरवड्याने दद्दा अचानक घरी आले. हे काय, काल सांगायचं नाही का? अन्याची आई म्हणाली. तिखट गोड तरी केलं असतं. मी सांगायला आलो होतो की मी उद्या मुंबईला जातोय, दद्दा म्हणाले. अन्याला एकदम हादरल्यासारखं झालं. परत कधी येणार? अन्याच्या आईने विचारलं. नक्की ठरवलेलं नाही आहे, पण 1-15 दिवस तरी लागतील. इथे काही पाहिजे असेल तर यादी करून ठेवा. नाही, आहे सगळं, आई म्हणाली. तिने तोंडावर पदर धरला. दुपारी येऊन जा घरी, थोडं बोलायचं आहे तुमच्याशी, दद्दा आईला म्हणाले. येईन ना, ती म्हणाली. नंतर दद्दा अन्याजवळ बसले. अन्याला रडू फुटेलसं वाटत होतं. इथे असताना दद्दा रोज घरी यायचे असं थोडंच होतं. आठवड्यातनं एकदा आले तरी पुष्कळ, पण तरीसुद्धा त्यांचा आधार वाटायचा. झालंच तर लांबून का होईना, पण ते त्यांच्या बंगल्याच्या आवारात वावरताना दिसायचे. आता ते मुंबईला जाणार म्हणजे किती दिवस इथे नसणार कोण जाणे. त्याला एकदम एकटं एकटं वाटायला लागलं. मुंबईहून मी तुला कॅसेट रेकॉर्डर पाठवेन, दद्दा अन्याची समजूत काढत म्हणाले. आणि कॅसेट्स खूप ऐक मग गाणी. मला रेकॉर्डर नको आणि काही नको, मला फक्त तुम्ही जवळ हवे आहात असं त्यांना सांगावं असं अन्याला वाटलं, पण त्याच्या तोंडून शब्द फुटला नाही. नुसतेच त्याचे डोळे भरून आले. मग दद्दांनाही फार बोलवेना. ते त्याच्या खांद्यावर थोपटत राहिले. तोंडातल्या तोंडात पुटपुटले. काही काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल, सगळं ठीक होईल. थोडा वेळ ते तसेच बसून राहिले. नंतर त्याच्या आईला दुपारी येऊन जाण्याची आठवण करून निघून गेले. ते गेल्यानंतर अन्या आईला पुन्हा पुन्हा विचारित राहिला. आई, दद्दा मुंबईला कुणाकडे जाणार आहेत ग? त्या नटीकडे तर नाही ना? पण आई आपली गप्पच. एक नाही की दोन नाही. आई बोलली नाही तरी अन्याच्या मात्र मनात पुन्हा पुन्हा येत राहिलं, हा सगळा त्या नटीचाच कारभार असणार. इतकी वर्ष नाही ते दद्दांच्या मनात आलं. मुंबईला जाण्याचं कधी सुचलं नाही. आता ही येऊन गेल्यानंतर मात्र असा काय जादूटोणा केलाय तिने, कोण जाणे. अन्याला दद्दा मनापासून आवडायचे. तेही त्याच्यावर अतिशय माया करायचे. त्याचं दुखलं खुपलं नीट समजून घेऊन त्यावर इलाज करायचे. पण खरोखर आपला त्यांच्यावर किती जीव आहे हे आज पहिल्यांदाच त्याच्या लक्षात येत होतं. दद्दांशिवाय आपण राहूच शकणार नाही असं वाटत होतं. आणि त्याच वेळी आपल्याला सोडून जाणाऱ्या दद्दांचा त्याला रागसुद्धा येत होता. दुपारी तो झोपला असतानाच आई कधीतरी दद्दांकडे जाऊन आली. जागा झाल्यावर त्याने तिला विचारलं, आई दद्दांकडे गेली होतीस? हो, ती म्हणाली. काय सांगितलं त्यांनी? विशेष काही नाही, तरी पण सांग ना. हे बघ अन्या, सगळ्याच गोष्टी तुझ्या एवढ्या लहान मुलाला समजणार नाहीत, आई म्हणाली. आणि समजूनसुद्धा त्यात तू करण्यासारखं काही नाही आहे. अन्या गप्प बसला. बराच वेळ आई देखील गप्प बसून राहिली. मग म्हणाली, कसं होणार तुझं कोण जाणे. तू हा असा, शिक्षण अपुरं, कामधंदा तरी कसला करशील. मी सांगितलंय तुला, मी चित्रकार होईन, मोठा चित्रकार होईन. बघच तू, मुळीच काळजी करू नकोस माझी. मोठा चित्रकार व्हायला मोठा खर्च येईल. तुला शहरात राहावं लागेल.
तुझ्याकडे बघायला माणसं ठेवावी लागतील. कसं झेपणार हे सगळं आपल्याला? का? दद्दा आहेत की, असं अन्याच्या तोंडावर आलं होतं. पण आता ते अचानक मुंबईला निघाले असताना त्याला तसं म्हणावंसं वाटेना. दद्दांचा कसा भरोसा देणार? त्यांनी दुपारी आईला काहीतरी सांगितलं म्हणून तर ते काळजीत पडली आहे. त्या रात्री अन्याला झोपच येईना. अगदीच वेडेवाकडे विचार मनात यायला लागले. एकदम शंका आली. मुंबईला जाऊन दद्दा लग्न करणार की काय त्या नटीशी? छे छे, काहीतरीच. ते केवढे, ती केवढी. आणि मग नेहमी त्याच्या मनात खोल खोल एखाद्या जीवाणूसारखा वस्ती करून राहिलेला आणि कधीतरीच वर येणारा तो विचार त्याला पुन्हा एकदा सुचला. दद्दा दद्दा आईशीच का नाही लग्न करत? नेहमीसारखाच मोठ्या प्रयासानं त्याने तो विचार दाबून टाकला. असला विचार मनात आल्याबद्दल मनातल्या मनातच देवबाप्पाची क्षमा मागितली. तरीही त्याला झोप येईना. शेवटी त्याने आईला उठवलं. कधी कधी त्याच्या कमरेतनं कळा यायच्या आणि त्याला काही केल्या झोप लागायची नाही. अशा वेळी देण्यासाठी डॉक्टरांनी त्याला झोपेच्या गोळ्या दिल्या होत्या. त्यातली फक्त पाव गोळी आईने त्याला दिली. हळूहळू अन्याला झोप लागली. त्याची आई मात्र बराच वेळ जागीच होती. सकाळी जाग आली तरी अन्याला बिछाण्यावरून उठवेच ना. आज दद्दा जाणार. असला दिवस उगवलाच कशाला असं त्याला वाटत राहिलं. झोपूनच राहिलं तर नवा दिवस दिसणार नाही अशा कल्पनेने त्याने बिछाना धरून ठेवला होता. पण दिवस वाढतच राहिला. खिडकीबाहेर ऊन आलं आणि दद्दांची मुंबईला जाण्याची वेळही जवळ येत चालली. आईचंही आज कामात लक्ष नसावं. काम करता करता ती मध्येच थपकून राहत होती. विचारात गढून जात होती. दद्दांना प्रवासात बरोबर देण्यासाठी तिने तिखट गोड तयार केलं होतं. स्टेनलेसच्या डब्यात भरूनही ठेवलं होतं. पण ते त्यांना द्यायला मात्र ती जात नव्हती. अशाने दद्दांची गाडीची वेळ होईल, ते निघून जातील आणि मग तिखट गोडाचा डबा मात्र इथेच राहून जाईल असं तिला अन्यानं 3दा तरी बजावलं. पण तिचं पाऊलच उचलत नव्हतं ते नव्हतंच. इकडे अन्या खिडकीतनं जशी काही पाळतच ठेवून बसला होता. दद्दांची कार त्यांना स्टेशनवर सोडायला निघाली तेव्हा तर अन्याची त्रेधाच उडाली. आई आई, बघ बघ, निघाले दद्दा. तो आईच्या अंगावर खेकसला. आणि तू मात्र पुतळ्यासारखी उभीच आहेस डबा हातात धरून. मला पाय असते तर मी तरी धावत जाऊन घेऊन गेलो असतो ना तो डबा. आईच्या डोळ्यातलं पाणी पाहून तो बोलता बोलता गप्प झाला. एवढ्यात दारात गाडी थांबल्याचा आवाज झाला. हॉर्न वाजला आणि पाठोपाठ दद्दा उतरून आत आले. ते सरळ अन्याकडे गेले. अन्याचे केस कुस्करत उभे राहिले. अन्याने त्यांच्या कमरेला मिठी मारली आणि तो निःशब्दपणे रडू लागला. काही क्षणांनी दद्दा अन्याच्या आईकडे वळले आणि म्हणाले, सांभाळून राहा. मग मात्र तिच्याने राहवलं नाही. पदराने डोळे पुसतच तिने तिखट गोडाचा डबा त्यांच्या हातात ठेवला आणि म्हटलं, जाताना ट्रेनमध्ये खायला दिलेत. थोडेच आहेत, देऊ नका कुणाला. एकट्यापुरतेच आहेत. तुम्हीच खा. तुम्हीच खा. दद्दा तो डबा घेऊन बाहेर गेले. ते गाडीत बसेपर्यंत अन्याची आई पाहत उभी होती. तिने डोळ्यांना लावलेला पदर कितीतरी वेळ तसाच होता. अन्यानं दारातून हात हलवला आणि घाईघाईने आपली खुर्ची खिडकीपाशी नेली. दद्दांची गाडी दिसेनाशी होईपर्यंत तो पाहत राहिला. मग मात्र त्याला हुंके आवरेनात. खुर्चीच्या पाठीवर डोकं ठेवून तो हमसून रडत राहिला. त्या आईने घरात येऊन त्याला जवळ घेईपर्यंत 2 दिवस उलटले आणि अन्याचं वाट पाहणं सुरू झालं. दद्दांनी मुंबईला पोचल्यावर रेकॉर्डर पाठवण्याचं कबूल केलंय. अजून कसा तो आला नाही? आई त्याची समजूत घालायची. अरे, रेकॉर्डर म्हणजे काय खुशालीचं पत्र आहे? कामातून सवड काढून तो विकत घ्यायला हवा. मग कुणी विश्वासू माणूस गावाकडे येणारं सापडायला हवं. 1 ना 2.
चांगले 4 महिने लागतील रेकॉर्डर यायला, ती अन्याला सांगायची. अर्थातच अन्याला रेकॉर्डरची घाई नव्हती. त्याला फक्त दद्दांकडून आपल्या नावाने काहीतरी यावं असं वाटत होतं. मग ते मुंबईला पोचल्याचं पत्र का असेना, पण काहीतरी यावं. पण काय असेल ते असो. पंधरवडा गेला, 3 आठवडे लोटले, तरी दद्दांची 4 ओळींची चिठ्ठीसुद्धा आली नाही. गावात पोस्टमन एक दिवसाआड यायचा. तो आला की अन्याची आई लगबगीने दाराशी जायची. पण छे, दद्दांचं पत्र आलंच नाही. दद्दा विसरले आपल्याला, महिनाभराने अन्या फुरगटून म्हणाला. अन्याची आई काहीच बोलली नाही, पण मनातून तिलाही तसंच वाटत असणार. दद्दा मुंबईला गेले त्या दिवसापासून अजूनपर्यंत तिने तिखट गोड केलं नव्हतं. अन्यानेही आठवण केली नव्हती. जणू तो पदार्थ त्या घरातून दद्दांबरोबरच बाहेर निघून गेला होता. 1.5 महिन्यानंतर एके दिवशी अचानक रागिणी आली. मी दद्दांकडे जाऊन आले, ती म्हणाली. बंगला बंदच आहे. शोफर आणि मोलकरीण रजेवर आहेत. फक्त माळी आहे म्हणे, पण आता तोही कुठेतरी गेलाय. असं कसं? दद्दा कुठे आहेत? म्हणजे? अन्याच्या आईने आश्चर्याने विचारलं. तुमच्या इथेच गेलेत ना ते, मुंबईला? मुंबईला येणार म्हणाले होते. तसं पत्रही आलं होतं त्यांचं, पण आले काही नाही. निदान आम्हाला तरी भेटले नाही. अन्याची आई देखील सचिंत होऊन म्हणाली. तिथे आले नाही? मग गेले कुठे? काही वेळ दोघीही गप्पच होत्या. मग आई म्हणाली, तुमच्याकडे यायलाच हवे होते. त्या दिवशी दुपारी मुद्दाम मला बोलावून त्यांनी जे सांगितलं त्यावरून मला असं वाटतं की ते तुमच्या प्रेमात पडलेत. रागिणीला आश्चर्य वाटलेलं दिसलं नाही. इतकी वर्ष लग्नाशिवाय बाई माणसाशिवाय राहिले आणि या वयात प्रेमात पडले. अन्याची आई अर्धवट स्वतःशी अर्धवट रागिणीशी बोलली. आणि तेही त्यांची मुलगी शोभेल इतक्या तरुण मुलीच्या. पण मी कधीच त्यांना उत्तेजन दिलं नाही, रागिणी म्हणाली. आणि कशाला देऊ? पुढच्या महिन्यात माझं लग्न व्हायचं आहे, आमच्या निर्मात्याच्या मुलाशी. तो नाटकात नसतो, डॉक्टर आहे तो. पण पण अतिशय गोंधळून अन्याची आई म्हणाली, त्यांचं खरंच प्रेम आहे तुमच्यावर. तुमच्या लग्नाचं हे माहीत नाही का त्यांना? कळलं तर वेडेच होतील होते. सर्वस्व ओवाळून टाकायला निघालेत ते तुमच्यावरून. आपल्यानंतर तुमच्याच नावाने करणार आहेत ते आपली सारी इस्टेट. असं सुचवलं होतं त्यांनी पत्रातून. पण मला काय करायचे त्यांची इस्टेट? मला फक्त 1,00,000 रुपये कर्जाऊ हवे होते. माझे सासरे नवीन नाटक काढतायत आणि नवरा क्लिनिक सुरू करतोय. त्या दोघांना थोडी मदत म्हणून. एक आपलं असं 6 महिन्यांच्या बोलीवर. पण हे मुंबईला आलेच नाहीत, म्हणून मी स्वतः भेटायला आले. पैसे लगेच हवे होते म्हणून. अन्याची आई विचारात गढून गेली होती. दद्दांचा काही शोध लागला तर कळवते असं आश्वासन देऊन रागिणी कधी निघून गेली हे देखील तिला कळलं नाही. मग अंतरावरून सगळं ऐकत बसलेला अन्या तिच्याजवळ गेला आणि म्हणाला, तुला काय वाटतं आई? ही बाई खरं बोलते की खोटं? म्हणजे? आईने विचारलं. म्हणजे दद्दांचं काय झालं हे तिला खरोखरच ठाऊक नसेल काय ग? कोण जाणे, आई म्हणाली. अन्याला एकदम प्रौढ झाल्यासारखं वाटू लागलं. आणखीन 3 दिवसांनी पोलीस आले. तेव्हा अन्याची आई पाठीमागच्या अंगणात भिंतीला टेकून स्वस्थ बसली होती. रागिणीने दद्दा बेपत्ता असल्याचं सांगितल्यापासून गेले 3 दिवस ती तशीच बसून राहिली होती. घराकडे एक पोलीस अधिकारी आणि एक हवालदार येतोय असं पाहून अन्यानं चाकांची खुर्ची दाराशी नेली आणि तो म्हणाला, या ना, आत या, बसा. घरात आणखीन कुणीच नाही? अधिकाऱ्यानं विचारलं. आई आहे ना, पण तिला जरा बरं नाही आहे, अन्या गंभीरपणे म्हणाला. मला सांगा ना काय ते.
दद्दांची काही बातमी कळली का तुम्हाला? कळली? हो, अधिकारी म्हणाले. परवाच मुंबई पोलिसांना शोध लागलाय त्यांचा. कुठे आहेत ते? कुठे आहेत? अन्याने अधीरपणे विचारलं. ते जिवंत नाहीत. त्यांनी आत्महत्या केली. 1.5 महिन्यापूर्वी मुंबईकडे येणाऱ्या गाडीच्या फर्स्ट क्लासच्या डब्यात. त्यांच्याबरोबर डब्यात 3-4 पॅसेंजर्स होते. पण हे झोपल्यासारखे दिसत होते म्हणून त्यांना काही संशय आला नाही. त्यांच्यातला एक जण भुरट्या चोऱ्या करणारा होता. त्याने मात्र मागे राहून त्यांची सुटकेस आणि हँडबॅग लांबवली. त्यामुळे ते कोण, कुठले हे कळायला मार्ग उरला नाही. कोणी बॉडी क्लेम करायला येते का याची आठवडाभर वाट पाहिल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्यांना अग्नी दिला. परवा दुसऱ्याच एका चोरीच्या भानगडीत त्या भुरट्या चोराला अटक झाली आणि त्याचं सामान पोलिसांच्या ताब्यात आलं. याच वेळी अन्याची आई बाहेर आली. अन्या तिला म्हणाला, आई, दद्दांचा शोध लागलाय, पण ते ना. पोस्टमॉर्टेममध्ये त्यांनी बऱ्याचशा झोपेच्या गोळ्या घेतल्याचं आढळलं, पण सामानात मात्र गोळ्यांची बाटली सापडली नाही. त्यांनी आत्महत्या का केली तेही समजलं नाही. हवालदाराने आपल्याकडच्या ब्रीफकेसमधून एक स्टेनलेसचा डबा बाहेर काढला आणि तो अन्याच्या आईच्या पुढे केला. या डब्यावरचं नाव तुमचंच आहे असं त्या बंगल्याच्या माळ्याने सांगितलं, म्हणून आम्ही इथे आलो. हो, ह्याच डब्यातून मी त्यांना शेवटचं खाणं दिलं. डब्यापासून तिरस्काराने दूर होत अन्याची आई म्हणाली. अन्याने रजिस्टरवर सही करून डबा ताब्यात घेतला. पोलीस निघून गेले. म्हणजे आई रागीने खोटं बोलत नव्हती. पोलिसांची पाठ वळताच अन्या उद्गारला. दद्दा खरंच मुंबईला पोचले नाहीत. त्याआधीच त्यांनी गाडीत आत्महत्या केली. पण का केली असेल का दद्दांनी आत्महत्या? त्यांना काय कमी होतं? का केलं असं? दद्दांच्या आत्महत्येचं कळल्यापासून अन्याच्या त्या चिमुकल्या घरावरचं सावट अधिकच गडद झालं. आई तर दुःखाने खचल्यासारखी एका जागीच बसून राहिली. पण अन्या देखील कसल्या तरी त्याच्या वयाला न शोभणाऱ्या गंभीर विचारात सापडला होता. संध्याकाळ झाली होती. घरोघर दिवे लागले होते. अन्याची आई मात्र अंधारातच बसून होती. अन्याने आपली खुर्ची तिच्या अगदी जवळ नेली आणि तिला गदागदा हलवलं. विचारलं, दिवा नाही लावायचा का आई? आणि बघ ना, बाहेर काळोख पडलाय, तरी अजून स्वयंपाकाला सुरुवात नाही केलीस तू. तशी ती एखाद्या कळसूत्री बाहुलीसारखी उठली आणि तिने दिवा लावला. विचारात गडल्यागत ती स्वयंपाकाला लागली. तासाभरानं तिने अन्याला जेवायला वाढलं आणि स्वतःचं वाढून घेऊन ती ओट्याला टेकून बसली. 1-2 घास खाल्ले आणि जेवण तसंच ठेवून पुन्हा विचार करत बसली. आई ग, एकसारखी कसला विचार करतेस? काहीतरी बोल ना. अन्या त्या शांततेला घाबरून म्हणाला. मला भीती वाटते ग. बोल ना, बोल की, काहीतरी बोल. तरी ती गप्पच राहिली आणि पानातले घास चिवडू लागली. अशी गप्प नको ना बसूस आई. मला सांग ना, तुझ्या मनात काय येतंय ते. मी तेवढा लहान नाही आता. मला सगळं समजतं. तुला बोलायची भीती वाटते आई. हो ना आई. तशी आई ताट उचलून उठली आणि ओट्याशी जाऊ लागली. अन्याने तिच्या कमरेला मिठी मारून तिला थांबवण्याचा प्रयत्न केला. त्याचे हात जेमतेम तिच्या कमरेशी गेले. एवढ्यात त्याच्या चाकाच्या खुर्चीचा तोल गेला आणि ती मोठा आवाज करून जमिनीवर एका अंगावर पडली. त्याचे हात आईच्या कमरेपासून घसरत खाली आले आणि तो तसाच जमिनीवर कोसळला. त्याच्या तोंडून एक अस्पष्ट किंकाळी उमटली. ती किंकाळी आणि त्याच्या त्या खुर्चीच्या पडण्याचा आवाज यामुळे आईच्या भोवतीची बर्फासारखी गोठलेली शांतता भंग पावली आणि ती, अन्या, माझ्या अन्या रे, अन्या, अशा हाका मारत खाली बसली. त्याला उठवण्याचा प्रयत्न करू लागली. तिला गच्च धरून आपले लुळे पाय जागच्या जागी हलवत अन्या म्हणाला, गेले 4 दिवस मला काहीतरी आठवत होतं.
निसटचं असं. पण एकदम त्याचा अर्थ लागला मला आत्ता. दत्ता गेले तेव्हा माझ्या झोपेच्या गोळ्यांची पाऊण बाटली शिल्लक होती आणि 4च दिवसांनी तू नवीन बाटली आणलीस. तुला झाकण उघडे ना म्हणून मीच ते उघडून दिलं. तेव्हाच मी विचारणार होतो की आधीच्या पाऊण बाटली गोळ्या गेल्या तरी कुठे, पण तेव्हा मला ते विशेष महत्त्वाचं वाटलं नाही. आता कळतंय त्या गोळ्या कुठे गेल्या ते. त्या तू दद्दांच्या तिखट गोडाच्या पिठात मिसळल्यास. त्या तिखट गोडाचा डबा तू त्यांना प्रवासात खाण्यासाठी दिलास. हो ना आई. मग काय करणार मी. ते सगळी इस्टेट तिच्या नावावर करायला निघाले होते. तुझी इस्टेट. तारवटलेल्या डोळ्यांनी अन्याकडे पाहत आई म्हणाली, माझी इस्टेट? काहीच न कळून अन्याने विचारलं. हो, दद्दांनी पूर्वी विल केलंय तसं. मला दाखवलंय. त्यांच्यानंतर तुलाच त्यांची सगळी मालमत्ता मिळणार आहे. मुंबईला जाऊन ते ती सगळी त्या पोरीच्या नावाने करणार होते. मग तू हा असा. काय होणार होतं तुझं? कसं चालणार होतं तुझं जन्मभर? तिने त्याला उचलून बिछाण्यावर ठेवलं, पांघरून घातलं. दिवा मालवता ती म्हणाली, मला तरी त्यांच्याशिवाय दुसरं कोण होतं रे. आज इतकी वर्ष मी त्यांच्याच आधाराने काढली. किती वाटत होतं मला त्यांच्याविषयी आणि काय वाटत होतं त्याची कल्पना नाही यायची कोणाला. आणि आता त्या माझ्या सर्वात जवळच्या माणसाला मी तुझ्यासाठी रे बाळा, फक्त तुझ्यासाठी. त्या घरात दाटलेल्या अंधाराला नंतर कितीतरी वेळ फक्त हुंदक्यांची सोबत होती. कथा इथे संपली आहे. रत्नाकर मतकरींचं हे वैशिष्ट्य आहे, कुठेही ते कोणताही धागा तसाच मोकळा सोडून देत नाहीत. त्याला त्या कथेमध्ये छान त्यांनी गुंफलेलं असतं. पुन्हा भेटूया नव्या कथेसह.